रिकमेंडेड MCQ नंबर 2. या प्रश्नात काय म्हणले, अर्पिताला अजयपेक्षा 20% गुण कमी मिळाले. 20% गुण कमी म्हणजे आपण फ्रॅक्शनमध्ये कसं लिहिणार, 5चे किती झाले 4. आता अर्पिताला अजयपेक्षा कमी मिळालेत म्हणजे अर्पिता जास्त आहे, नाही अर्पिताला कमी मिळाले नाही का, अर्पिताचे 4 आहेत आणि अजयचे किती आहेत, अजयला जास्त आहे म्हणजे अजयचे 5 गुण आहेत. 5चे 4 झाले म्हणजेच 20% गुण कमी मिळाले. हेच फ्रॅक्शन कसा आला, पर्सेंटेजमध्ये शिकलोय. किंवा इकडे बघा, 20% गुण कमी म्हणजे एकाला 100 असले तर दुसऱ्याला किती होणार आहे, 100वरती 20 कमी म्हणजे दुसऱ्याला 80. याचं संक्षिप्त रूप म्हणजेच फ्रॅक्शन विथ चोक 80 आणि 20/100 हे असं. म्हणजे एकाला 5 मिळालेत आणि कमीवाल्याला 4 मिळालेत. तर प्रश्न काय विचारलाय, तर अजयला अर्पितापेक्षा किती टक्के गुण अधिक मिळाले. अजयला किती मिळालेत 5. कोणापेक्षा, अर्पितापेक्षा. आता बेस काय झाली, अर्पिता. मग अर्पिताचे मार्क खाली येणार. अर्पिताचे मार्क किती 4. 4पेक्षा अजयला किती जास्त मिळालेत, 5 जास्त मिळालेत. म्हणजे 4पेक्षा 5 1 जास्त मार्क आहे. याला 5 मिळाले, हिला 4 मिळाले. म्हणजे 5तून 4 गेले, 1 मार्क जास्त मिळाला. किती बेसवरती, कोणापेक्षा, अर्पितापेक्षा. मग अर्पिताच्या बेसवरती, अर्पिताचे गुण 4 आहे, 4च्या बेसवरती 5तून 4 गेला, 1 मार्क जास्त मिळाला. आणि आपल्याला टक्के मिळाले, किती टक्के अधिक, म्हणजे 4वरती 1 तर 100वरती किती, 1/4 म्हणजे आपल्याला माहितच आहे 25%. म्हणजे किती गुण अधिक मिळाले, 25%. पर्याय नंबर 1. समजलं. थँक्स.